कसं आहे ना शेठ? आले परत कसं आहे ना शेठ, कसं आहे ना शेठ. अरे कुत्र ती एकदा हाड म्हणल्यावर हाडूक सोडून पळून जातंय की, पण तुम्हाला अक्कली ना झाली. बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही, आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण महाराष्ट्रात टॉप होत नाही. लक्षात असू द्या. ती हॉटेलवाली नाद करते काय, यायलाच लागते म्हणून दमली, आणि आता ह्यांचं सुरू झालंय. दुनियाभरचा कॉन्टेंट चोरून तू रील स्टार झाला, आणि तुझ्यासारखी सेम ऑफर दुसऱ्या कोणी लावली तर बापाची चप्पल घातली, ऑफर चोरली. शाबाश, पक्का दोगला है तो. काय ना, ज्यावेळेस स्वतःच्या बुडाला आग लागते ना त्यावेळेस समजतं की गरमी काय असते. महाराष्ट्रात टॉपला पण घाबरले, रील्सवर रील्स टाकायला लागले, ऑफरवर ऑफर लावायला लागले. मी एकदम व्यवसायाच्या नीतीने आणि एकदम नीतिमत्तेने आडकाठी केली. उत्तरला कधी प्रतिउत्तरवर खूप राग झाले. प्रस्थापितांची ही टोळी काय शब्द रचना केली. वा भावा वा, मानलं तुला. मी तुझा सपोर्टर नसलो तरी मी मानलं. 4 वर्षाच्या करिअर मध्ये ह्यानं पहिल्यांदाच एवढा ताण दिला असेल स्वतःच्या मेंदूला. वार, प्रहार, नीतिमत्ता, प्रस्थापितांची टोळी. अरे हो, एकदाच सगळं करतो काय? त्या बुडाखाली किती अंधार आहे हे जरी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती नसलं ना तरी मला माहिती आहे, कारण की तुम्ही ज्या मार्केटमध्ये काम करता ना त्याच मार्केटमध्ये मी पण काम करतो. तुझं पण बरोबर आहे. कोणाच्या बोर्डाखाली किती अंधार आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सगळे कापड उद्योजक एकाच मार्केटमध्ये काम करतात. कोण काय घरी कापसाची शेती नाही करून बसलं. उगाच माझ्या विरोधात जाऊ नका. मी शांत आहे तर शांत राहू द्या. ह्या भाऊला लय बारीक खोड्या काढायची सवय. गल्लीत दारांच्या कड्या वाजवून पळणारी पोर असतात ना, त्यांच्यातला हा प्रकार आहे. आता बघा, ह्यांचा कार्यक्रम जरी वन साइड चालू असला तरी आपण समोरच्या पार्टीवर पण बोलणार आहे. एकालाच आपण असं बोलून दुजाभाव नाही करणार. सगळ्यांना संगच घेऊ आपण, सगळे गाणे वाजणार, दुसऱ्या पार्टीवर पण आपण बोलणार. पण एक गोष्ट तर मला कळली की समोरच्या पार्टीनं जे पण केलंय ते ह्या भाऊला लय चांगलं जमलंय. धपाधप रील्सवर रील्स टाकायला लागला, आणि काय तर म्हणे मी शांत आहे तर मला शांत राहू द्या. ते आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं नाव दिलंय. समोर किती मुघल असले तरी मावळा कधी मागे सरकत नाही, आणि त्याच महाराजांचा आपण एक मावळा आहे. समोर किती फळी उभी राहिली तरी आपण मागे सरकणार नाही. मला वाटायचं आपल्या समाजातली वयस्कर माणसं मूर्ख आहेत, कारण राजकारणी लोक येतात त्यांना देवा धर्माच्या गोष्टी सांगून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी त्यांच्या नावानं वोट मागून येड्यात काढतात, मूर्ख बनवतात. मराठी माणसांचा इमोशनल अँगल आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, देव, धर्म, याचाच फायदा हे लोक घेते ते. म्हणजे याच्या आधी राजकारण्यांनी घेतला, आता हे टीनेजर लोकांना फसवायला कपडेवाली घ्यायला लागली ते. तुम्ही कपड्याची दुकानं टाकली ती ना, तुमचा धंदा आहे ना, तुम्ही धंदा करा, कपडे विका. काय गरज आहे का ह्याच्यात हे सगळं घालायचं? म्हणजे आपल्याच्यानं काय होईना की काढलंच छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्ड. यांच्या कपडे विकायच्या धंद्यात हे म्हणजे मावळे, आणि ह्यांच्या ऑपोजिट जे उभे आहेत त्यांच्या कॉम्पिटिशनला ती म्हणजे मुघल. नाही म्हणजे दोन्ही पण महाराष्ट्रातली जायते. क्रोनॉलॉजी बघा, क्रोनॉलॉजी समज लीजिए. रडारडीला पण लिमिट असतं का? नाही, मला तुझ्याकडून एवढीच अपेक्षा होती. काय एक्सपेक्टेशन तरी ठेवणार? आता एवढं करून पण जर पब्लिकची सिंपती भेटत नसेल तर मग काहीतरी असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउट ऑफ द बॉक्स विचार करून केलं पाहिजे की लोकांची सिंपती मिळाली पाहिजे. काहीतरी मोठं कांड करायला लागल जेणेकरून समोरच्या पार्टीबद्दल लोकांच्या मनात अशी एकदम खतरनाक अशी म्हणजे रागाची भावना तयार झाली पाहिजे. मग आता काय करायचं? ऑफर काय टाकली आणि मार्केटमध्ये सगळा धुरळा झाला, विरोधकांची गर्दी वाढली, आणि त्यातनं जे कृत्य घडलं, काचा फोडलं ते, दाराची काच वगैरे फोडलं ते पूर्ण. म्हणजे फक्त एक ऑफर काय टाकली आणि हे असले कृत्य घडायला लागले ते, पण यातनं खासणारा मी नाही. आणि अजून त्याच्यात हे करायचं ना त्याच्यानंतर नाही. याच्या म्हणण्यानुसार याच्यावर जळणाऱ्यांनी ह्याची बस फोडली. नाईस पब्लिसिटी स्टंट. एकदम खरं वाटतंय, कोणालाच नाही कळलं. भाई आता आपल्या भाऊंची गाडी फोडली म्हणल्यावर नाही, आता मी 1 जोडीच्या ऐवजी 2 जोडी कपडे घेणार, पण ह्याच दुकानातनं खरेदी करणार, ह्याचीच कपडे घेऊन जाणार, कारण दुसऱ्या पार्टीने ह्याची गाडी फोडली. त्याच्यामुळे फक्त आता आपला भाऊ म्हणजे भाऊ बस. नाही, याची नाटकं पण खरीच वाटली असती, पण ती मोठी लढाई लढूर त्या गाण्याचा आवाज थोडासा कमीच झालाय. आणि अजून त्याच्यात अरे काय लागा, अरे नाही, नाटकं पण ह्यांनी अशी लावली ती जशी काही शेवटचीच दिवाळी. ह्याच्यानंतर परत दिवाळी येणारच नाही, परत पुढच्या वर्षी यांचा धंदा चालणारच नाही. म्हणजे कसं आहे ना, याच वर्षी दिवाळीला काय ते लोक कपडे घालणार आहे, ते पुढच्या वर्षीपासून असं ठरलंय की सगळ्यांनी दिवाळी उघडी नागडी साजरी करायची. अरे काय जोर आलाय तुम्हाला पण. आणि हा काय म्हणलं तू? मी केली तुझी कॉपी? अरे येड्या, जाऊन पोस्ट बघ कोणी लावली आधी शिफ्ट. आणि हा लय करतो ना मार्केट, तर 3च महिन्यात खाल्लं मी तुझं मार्केट, म्हणून झालंय तू सर्किट. काय कळलं का? कसं आप्पा म्हणन तसं. झालं ना? जा आता कपड्यांच्या गाड्या घाल. 10-10 लाखांच्या गाड्या ऑफरला लावण्यापेक्षा आणि अशा रील्सवर भांडणं करण्यापेक्षा एक काम करा ना, यंदाच्या दिवाळीत कपडे फुकाटच वाटा. नाही म्हणजे तुम्हाला पण धंदा केल्यासारखं वाटेल आणि लोकांना दिवाळी झाल्यासारखं वाटेल. अरे तुम्ही 30च्या अखेरीत मिळून लावली शिफ्ट, या पठ्ठ्याने वन साइड लावली शिफ्ट. आणि हा राहिला विषय घोड्याचा, तुला घोड्यात आणि लालपरीत फरक कळतो का रे येड्या? कसं मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच होतो, पण आता काय ते ह्यानं सांगून टाकले नक्की मॅटर काय झालंय. पण आता तुम्ही ह्यांच्या तोंडून ऐकलंच की नक्की काय झालंय, कशावर नाही सगळं पेटलंय. नाही, माझं शेवटी एवढंच मत आहे, तुमच्या दोघांच्या शिफ्टा, त्या शिफ्टा ज्या ठेवल्या त्या ना लाल लाल,
ते कोणाच्या तरी शेवटी वाट्याला याव्या म्हणजे झालं. यांची भांडणं बघून मला टेन्शन आलंय की त्या 108 शाखावाल्यांचं तर डोकं चालायचं बंद झालं असेल. आता कुठली वापर लावायची. तरी पण दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार आहे. काय पण करा. आणि हा काय म्हणलं तू मी केली तुझी कॉपी. अरे येड्या जाऊन पोस्ट बघ कोणी लावली आधी शिफ्ट. आणि हा लय करतो ना मार्केट तर 3च महिन्यात खाल्लं मी तुझं मार्केट म्हणून झालंय तू सर्किट. एकमेकांचं मार्केट खाल्ल्यानं धंदा चालत नसतो भाऊ. पण ते म्हणतातच ना देव कोणाला तरी कोणाचा कर्मा म्हणून पाठवतो. सोशल मीडियाचा उपयोग मार्केटिंगसाठी करायचा होता पण एवढा पण नव्हता करायचा की आपलीच माणसं आपल्याच माणसाचं मार्केट खायला लागली. आता हा रिप्लायचा विषय सुरू झालाय म्हणजे सगळे बाण मला वाटतंय नेम धरून बोडातच लागतंय. त्या भाग्यश्री आणि तिरंगावाल्यांनी पण धंदा केला. त्यांच्यासारखं मार्केटिंगच कोणी केलं नाही. तसं दोघांचं शिक्षण पण कमी झालंय पण मार्केट करताना धंदा करताना दोघांनी एकमेकांचा मार्केट खाण्याचा निष्पणा नाही केला. कॉम्पिटिशन आहे म्हणून 250च्या थाळीचा रेट खाली नाही आला. आपण पर्सनली किती पण रोस्ट केला असेल किती पण ट्रोल केला असेल पण भावांसाठी फुल इज्जत. आणि हा राहिला विषय दुकानच्या नावाचा. हा जो गंध आहे ना हा माझ्या जगाच्या मालकाचा गंध आहे. नका असं करू प्लीज. नका असं करू. नका तुमच्या मार्केटिंगसाठी तुमच्या धंद्यासाठी देवधर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आणू. सिंपती मिळवण्याचे खूप मार्ग आहेत. कुठला तरी एक गावल शोधा. अरे तू म्हणतो तू 4 वर्षापासून या क्षेत्रात आहे म्हणून माझा कोणी नाद करू नका. अरे मी 3च महिने झालो तर तुझ्या डोक्याच्या वर गेलो. मला सांग तू 4 वर्षापासून या क्षेत्रात आहे मग 9 लाख रुपयाची शिफ्ट लावली. इकडे जरा 9 लाख रुपयाची शिफ्ट लावली तू. 9 लाख रुपयाची शिफ्ट लावायला तुला 30 जणांची मदत घ्यावी लागली म्हणजे 30,000 रुपये एकाच्या वाट्याला आले. 30,000 रुपये गोळा करून 9 लाखाची शिफ्ट लावली. एवढा बादशाह समजतो ना स्वतःला. एका शाखेला एक शिफ्ट लावून दाखव ना. मी पण जर असं म्हणलो की 3 महिन्याआधी मार्केटमध्ये आलेल्या आप्पानं 4 वर्षापासून मार्केटमध्ये गाजवणाऱ्या आक्याला ठासलाय आणि एवढ्यातच भाऊ स्वतःची गाडी स्वतःच फोडून सिंपती मागायला लागलाय तर कसं वाटेल. सगळी गाणी वाजणार भाऊ. तुला आठवण करून देतो एका पुरीच्या नादात तू माझा नंबर व्हायरल करून लोकांना शिव्या द्यायला लावलेल्या. #CPGLU आक्या जाधव. आणि हा तुझा तो बागल बच्चा काय म्हणतोय आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साधा आहे. अरे येड्या त्या बॅनरच्या खाली जी 2000 स्क्वेअर फूट आहे ना या पट्ट्याने 93 लाखात खरेदी केली. आधी खरेदी आणि मग दुकान. कळलं का. तुझ्यासारखं नाही भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या हे बघा महाराज कीर्तनकारांना असली अभद्र भाषा शोभत नाही. आपली पातळी सोडून नका बोलू. तुर्तास एवढंच. सगळ्यांची उणी धुणी आपल्याला माहिती आहे. ते आपल्यापासून काहीच लपलं नाही. पण जर तुम्ही इथपर्यंत आला असेल तर तुम्हाला एक मोला मागायचा संदेश देतोय. प्लीज लक्ष देऊन ऐका. नीट ऐका आणि जमलंच तर अंमलात आणा. जर हे मराठी कार्ड खेळून देवधर्म छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्ड वापरून पण काय होत नसेल तर गरिबीचं कार्ड वापरून बघा जमतंय का. ते चालतं महाराष्ट्रात. नाही तर ह्यांचा सगळा तमाशा बघून मी विचार करतोय की एखादं मीच दुकान टाकतो सगळी गाणी वाजणार कलेक्शनच्या नावानं नाहीतर मेन्सवेअरच्या नावानं. जस्ट किडिंग गायज. टाकावं काय असतं टाकलंय. आणि अशी ऑफर पण लावली की हे ऐकून जमिनीवरच्या लोकांचे पाय हालायला सुरुवात होईल. जय महाराष्ट्र पब्लिक. दुनियाभरच्या ऑफर बघून झाल्या असतील तर तुमच्यासाठी आणलाय आपण ऑफरचा फायनल बॉस. बापाची चप्पल घाला गरुडासारखं उडा पण आमचा नाद सोडा. अख्ख्या महाराष्ट्रात अशी ऑफर कोणी लावली. लाल पिवळ्या गाड्या दुकानापुढे उभं करायच्या 40-50% ऑफर लावायची नाहीतर सोन्या चांदीची नाणी द्यायची. या असल्या ऑफर बुरटी लावते. मुंबई पुण्याच्या मार्केटला पण आग लागली जेव्हापासून आपण ही ऑफर लावली. आपल्या दुकानातून केलेल्या 6,000च्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक रशियन. आता जळणाऱ्यांना वाटलं की एडिटिंग केली पण बघा जळू नका. बरोबरी करा. ह्यो फक्त डेमो आयटम होता. दुकानात या तुम्हाला व्हरायटी दाखवतो. एकापेक्षा एक कडक आयटम आहेत. दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सगळी गाणी वाजणार मित्रमंडळातर्फे तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नो हेट टू एनीवन. तुम्हाला जे दुकान जवळ असेल त्या दुकानात जावा. त्याच्याकडून जाऊन कपडे घ्या. आपल्याला काय कोणाचा का धंदा झाला तर आपल्याला थोडं कमिशन येणार आहे. सणासुदीच्या कोणाला शिव्या देऊ नका. पैसे कमवणारे कमवते ते म्हणजे नाही का कमेंटमध्ये काय दळबदरी फॅन्स लोक असते ते त्यांना वाटतं की आयला आपला माणूस आहे. आता तर मग सुट्टीच नाही. पण तसलं काय करू नका. मस्त आपलं जावा तुमचं तुम्ही फराळ खावा. दिवाळी फटाकडे मस्त एकदम दुर्गा करून टाका. आणि हा भेटूया दिवाळी नंतर. तोपर्यंत लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा. 30,000 1,30,000 पर्यंत पोहोचवा चॅनल. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. काय दांडताय तो